पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. खवय्यांनो नमस्कार. खूप मनापासून तुमचं स्वागत करतो मी संकर्षण कराडे या ताज्या वाफाळत्या आणि गरमागरम कार्यक्रमात. जो कार्यक्रम आहे एकदम फ्रेश, तुमच्या आवडीचा, तुमच्या मनातला, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. आणि आता आपण खवय्यगिरीकडे जाण्याआधी काय आज बोलायचं नाही का? नाही, आज तू मला जसं करशील तसं मी करणार. मी काहीच करत नाही तुला. मी तू तुला म्हणशील तसं करणार मी. म्हणजे तू शहाण्यासारखं वागणार? ह्याच्यावरती कुणीतरी विश्वास ठेवेल का? म्हणजे आता मी इथे समजा साहित्य ठेवलं तर तू हात नाही घालणार मध्ये? नाही. म्हणजे पटकन खायला नाही मागणार? नाही. तू मला खायला दिलेस तर खाय. तरच खाशील? इतकं शहाण्यासारखं वागशील? थोडंसं अविश्वसनीय आहे, पण ठीक आहे, ट्राय करायला काही हरकत नाही. मग शहाण्यासारखी उभी राहा की. गुड गर्ल. चला, स्वरा शहाण्यासारखी वागणार असं म्हणतीये. माझ्या लांबच्या भावाला फार आनंद होईल ही असं वागतीये बघून. ठीक आहे, आपण आता स्वयंपाकाकडे जाऊया. पण आज भाग आहे तो ज्यामध्ये आपल्यासोबत आपल्या शेफ मधुराजी बाचल असणार आहेत, जे आपल्यासाठी अप्रतिम स्वयंपाक करतात, शिवाय तुमच्या मनातल्या शंकांचं निरसन करतात, तुम्हाला टिप्सही देतात. त्यांना इथे बोलूया, स्वयंपाक करूया आणि बघूया हे शहाण्यासारखं वागणं किती वेळ टिकतंय. नमस्कार. नमस्कार. अरे वा वा वा. काय? कसे आहात तुम्ही? खूप छान. बरं, आज तुम्हाला एक धक्कादायक बातमी कळाली का? कुणीतरी असं ठरवलंय म्हणे की आम्ही फार शहाण्यासारखं वागणार. हो, त्यामागे ना BTS एक प्रकार असतो माहितीये, बिहाइंड द सीन्स. ते सेटिंग ती करून आली इथे माझ्यासोबत. अच्छा, ठीक आहे. कारण मला अजूनही याच्यावर विश्वास ठेवावा वाटत नाहीये. असो, आजच्या स्वयंपाकात नेमकं काय आहे? आज आपण आहे ना भारताबाहेर थोडं जाणार आहोत. एशियन क्युझिन बघतोय. क्या बात है. वा. एशियन क्युझिन मध्ये नेमकं काय काय आहे? बुद्धा बोल म्हणून एक प्रकार येतो. काय नाव? बुद्धा बोल. बुद्ध, त्याचा बुद्धा बोल असं एक बुद्धा बोल. डिश आहे. बुद्धा बोल. बर. आम्ही सारे खवय्ये. त्यानंतर एक ट्रेंडिंग आहे ते म्हणजे चिली ऑइल नूडल्स. अगदी पटकन होतात. येस. आणि तिसरी रेसिपी सिक्रेट. फॅन्टास्टिक. पदार्थ आमचा ठरलेला आहे. लगेच आपण बघूया साहित्य काय. पहिला पदार्थ तुम्ही करणार आहात बुद्धा बाउल. लागणारं साहित्य बरंच आहे, हो की नाही? सांगा मग आम्हाला. यामध्ये ना एक बेस असतो, त्यामध्ये आपण भात शिजवून घेणार आहोत. तर तांदूळ लागणारच आहेत. त्याबरोबर परिपूर्ण असं म्हणजे 1 पॉट मील याला असं म्हटलं जातं. त्यामध्ये ग्रीन व्हेजिटेबल असतात, प्रोटीन असतं. तर असे सगळे वेगवेगळ्या पद्धतीने ते सॉटे करून मग ते छान असं सर्व केलं जातं, म्हणून त्याला बुद्धा बोल म्हणतात. बरं. पर्टिक्युलरली कुठल्या भागात हे केलं जातं? या पदार्थाचं ना असं काही पुराव्यानिशी काही माहिती नाहीये. अच्छा. फक्त थिअरीज आहेत की काही कॅनडामध्ये एका रेस्टॉरंटमध्ये याचं इन्व्हेन्शन झालं किंवा एका रेसिपी बुकमध्ये होतं, पण असे काही प्रॉपर माहिती नाहीये. बरोबर. कारण काय, मला असं वाटतं की राईस हा सुद्धा जगभरात सगळीकडे खाल्ला जातो. पॉट राईस म्हणा किंवा थाई करी राईस म्हणा. तर त्याच्यामुळे याचं काही ठरलेलं असं ओरिजिन जरी आपल्याला माहिती नसलं तरी सुद्धा हा एक परिपूर्ण आहाराचा प्रकार आहे बुद्धा बाउल. तर आपण बघूया साहित्य काय लागतं, सांगा. छोले, पालक, पर्पल कॅबेज म्हणजे जांभळा कोबी, प्रोटीनसाठी पनीर, बारीक चिरलेला कांदा, मेयोनीज, ऑलिव्ह ऑइल, लसूण, थोडंसं गरम मसाला, त्याचबरोबर तीळ, जिरेपूड, चिली फ्लेक्स, मिरपूड, लिंबू, मीठ, मिक्स्ड हर्ब्स आणि लाल तिखट. एक प्रश्न आहे मला. हे जे तुम्ही आता काय काबुली चणे घेतलेत का? हां, छोले आहेत. छोले उकडून घेतलेले. हां, ठीक आहे. पालक मात्र जरा धुवून घेतलेला दिसतोय. आणि आता या बाउलमध्ये राईस म्हणल्यावर तांदूळ कुठे आहे? तो आता शिजवूयात आपण. घ्या. आता काय? आता आधी तेल गरम करायला ठेवूया. अरे, स्वरा म्हणाली पाणी आणि मधुराजी म्हणाल्या तेल. यामध्ये आपण ऑलिव्ह ऑइल वापरतो. हो. यामध्ये लसूण घालूया. लसूण हलकासा परतून घ्यायचा. थोडं पाणी लागेल. इथे जो आपण तांदूळ घेतला हा धुवून घेऊया. व्हेज पॉट राईस मला फार आवडतो बरं का. हो. कारण पॉट राईस मध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात. हो. आणि असं पॉटच्या खाली अशी एक छान ग्रेव्ही असते. त्या भाज्या, ती ग्रेव्ही आणि भात मिक्स केला की चवीला फार छान लागते, हो की नाही? हो. यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स घालूया. घाला. 1 मिनिट देतेस का जरा? त्या चमच्याचा आपण काढूया. आणि मिरपूड. थांबा, तर जरा मध्यभागी घेऊया आणि आता परतूया. घ्या. आणि हे जे तांदूळ आपण धुवून घेतलं होता हा पूर्ण तांदूळ यामध्ये घालूया. घेऊ जरा सर्व बाजूनी. येस, छान.
पाणी घालूया. आधी भात शिजवून घ्यायचा का? हो, आपण भात शिजायला ठेवूयात आणि मग बाकीची तयारी इथे करूया. चला मग झाकण लागणार आहे ना? हो, थोडंसं मीठ. वा, आता आपण हे तिकडे गॅसवर शिजण्यासाठी ठेवूया. ऑलिव्ह ऑइल. येस, आणि ते शिजतंय तोवर इथे आपण बाकी भाज्यांची तयारी करून घेऊ. फर्स्ट क्लास. यामध्ये तेल, परत ऑलिव्ह ऑइल. परत ऑलिव्ह ऑइल. नेहमीचं तेल घातलं तरी काही हरकत नाही आहे. बरं, मला एक विचारायचं आहे, आपण आता प्रोटीनसाठी पनीर वगैरे वापरतो, तर इथे आपण ते छान उकडलेले सोया चंक्स वगैरे वापरले तरी चालतील अगदी. ना? चालतील. टोफू वापरला तरी चालेल. टोफू वापरलं तरी चालेल. तर यामध्ये लाल तिखट, हां, गरम मसाला, वा 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 वा, जिरेपूड, हो 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 हो, आज तुझं माझ्यासारखं झालं. मीठ आणि हे शिजवलेले छोले घालायचे. छोले, त्याला काबुली चणाच म्हणतात ना? काबुली चणा. करू का आम्ही एकदा मिक्स? छान, खूप छान, शाबास. आणि थोडासा लिंबाचा रस, म्हणजे ते चटपटीत चव त्याला येते. हो 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 हो, फार काही शिजवायची गरज नाही कारण छोले शिजवून घेतले. बेस तयार. इकडे भात होतोय तयार, इकडे बेस तयार. आता काय? आता आणखी एक पनीर पण आपल्याला सॉटे करून घ्यायचं. बरं, मग हे वेगळ्या ह्याच्यात काढून घ्यायला लागेल ना? हां, चालेल. बुद्धा बाउलसाठी लागणारी जी आपण कृती करत आहोत त्याच्यामध्ये पहिला टप्पा आपण पूर्ण केला, भात शिजत ठेवला आणि नंतर हे चणे आपण छान सॉटे करून घेतले मसाल्यामध्ये. आता काय? आता पनीर, वा, परत ऑलिव्ह ऑइल, आणि नेहमीचं तेल वापरलं तरी चालेल, काहीच हरकत नाही. लसूण, चिली फ्लेक्स, मिक्स्ड हब आणि काळी मिरी पावडर. मिरपूड. छान परतलं की यामध्ये घालूयात पनीर. पनीर छान टॉस करून घेऊया. थोडेसे यावर तीळ पण. तीळ घालायचे. इकडे भात आता शिजत आलेला आहे. हो, भातही ऑलमोस्ट झाला, हे पण झालेलं आहे. आता काय? आता यामध्ये ना एक वेगळा सॉस वापरला जातो, त्यामध्ये ताहिनी वगैरे वापरतात, पण ती आपल्याकडे सोय नसते. ताहिनी म्हणजे तीळ असतात त्याची पेस्ट करून बनवलेला सॉस असतो. तर आपण थोडंसं कस्टमाइज करूयात जे आपल्याकडे इन्ग्रेडियंट्स अवेलेबल असतात त्यामध्ये. येस, तर मेयोनीज घेऊयात. थोडासा टोमॅटो सॉस, मस्त आणि लई भारी चिली सॉस. खूपच छान. हे फक्त मिक्स करूया. वा, आणि या पालकाचं काय काम आहे? झालं. आता आपण आहे ना हे सगळं असेंबल करूया. ओके, आता हवं तर पालक शिजवून घेऊ शकतात, पण शक्यतो कच्च्या भाज्याच वापरल्या जातात. ते लेटस जरी वापरलं तरी चालेल. यावर आता दुसरा एक लेअर आपण लावतो कोबीचा. पर्पल कॅबेज. आणि हे नसेल तर टोमॅटो, कांदा, काकडी काहीही लावलं तरी चालेल. त्या भाज्यांना थोडीशी चव यावी म्हणून मिरपूड आणि मीठ. आता पनीर. एक साईडला पनीर घालूया. काय मस्त दिसतंय ना? मी ह्यातलं एक पनीर खाऊ. तू सगळंच खा, आम्ही तू हात लावल्यावर हातच लावू शकत नाही. ओके, आता चणा. आज तुला भरपूर चिडवणार तो. ओके, पनीर आपण घातलं आणि आता छोले. आणि हा आपला फ्लफी शिजलेला भात. क्या बात है. बुद्धा बाउल असं या पदार्थाचं नाव आहे. ही जरा पाश्चात्य रेसिपी आहे, पण तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या आवडीच्या भाज्या, तुमच्या आवडीचे पदार्थ घालून त्याला आपला इंडियन टच देऊ शकता. हा सॉस आहे. वा वा वा, हो 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 हो, क्या बात है. इन्व्हेन्शन तहिनी सॉस किंवा तहिनी सॉसचं वेगळं व्हर्जन. आणि तीळ. किती छान. मधुराजी, या पदार्थासाठी तुम्हाला 100 पैकी 500 मार्क्स. बघा, 100 पैकी 2 लाख मार्क. खरंच आहेत. नाही, तेवढे मन भरून मार्क द्यायला पाहिजेत. कारण बघा, परिपूर्ण असा हा आहार आहे आणि हे पाहिल्यानंतर आपल्याला लगेच खावंसंही वाटतं, हो की नाही? पटकन लिहून घ्या बुद्धा बाउलसाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता बुद्धा बाउल तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका पॅनमध्ये ऑलिव्ह ऑइल घेऊन त्यात बारीक चिरलेला लसूण घालावा. लसूण थोडा परतून झाल्यावर त्यात कांदा घालावा. तोही व्यवस्थित परतून घेऊन मग त्यात चिली फ्लेक्स आणि मिरपूड घालावी. त्यानंतर त्यात धुवून ठेवलेला तांदूळ घालावा
भात शिजण्यासाठी आवश्यक तेवढं पाणी घालावं, थोडंसं मीठ आणि मग झाकण ठेवून भात शिजू द्यावा. आता दुसरा पॅन गरम करून त्यात ऑलिव्ह ऑइल घालावं. त्यात लाल तिखट, गरम मसाला, जिरेपूड, चवीनुसार मीठ घालून त्यात उकडलेले छोले घालावे. थोडासा लिंबाचा रस देखील घालावा आणि हे सगळं नीट मिक्स करून थोडा वेळ परतून घ्यावं. आता पॅनमध्ये पुन्हा ऑलिव्ह ऑइल घेऊन त्यात बारीक चिरलेला लसूण घालावा. तो थोडा परतून घेतल्यावर त्यात चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब्स आणि मिरपूड घालावी. त्यात पनीरचे तुकडे घालून थोडे परतून घ्यावे. वरून त्यात तीळ घालावे. पुन्हा थोडंसं परतून घेऊन आता सॉस बनवण्यासाठी एका बाउलमध्ये मेयोनीज घ्यावं. त्यात थोडासा टोमॅटो सॉस आणि थोडासा चिली सॉस घालावा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. आता एका सर्विंग डिशमध्ये प्रथम पालकाची पानं, बारीक चिरलेला जांभळा कोबी ठेवावा. त्यावर चवीसाठी थोडीशी मिरपूड आणि मीठ घालावं. पालकाच्या बाजूला थोडेसे पनीरचे तुकडे ठेवावे. त्याच्या बाजूला तयार करून ठेवलेले छोले ठेवावे आणि त्याच्या बाजूला आपण शिजवून घेतलेला भात ठेवावा. आता या डिशवर तयार केलेला सॉस चमच्याने पसरून घालावा. वरून तीळ पेरावे. परिपूर्ण आहार असलेला असा बुद्धा बाउल खाण्यासाठी तयार आहे. बुद्धा बाउल हा पहिला पदार्थ आपण केला. आता दुसऱ्या पदार्थाकडे जाऊया आणि समोर मला नूडल्स दिसत आहेत. याचं नाव आहे चिली ऑइल नूडल्स. आम्ही सारे खवय्ये. चिली ऑइल नूडल्स. एकदम ट्रेंडमध्ये आहे हल्ली. शिजवलेले नूडल्स, लसूण, कांद्याची पात, शेजवान सॉस, अगदी थोडंसं मीठ, मिरपूड, चिली सॉस, सोया सॉस आणि तीळ. मग आपण कृती करूया. आधी काय करायचं पहिल्यांदा? आधी तेल गरम करायला ठेवूया. तेल घालूया त्यामध्ये थोडंसं जास्त. ऑइल नूडल्स आहेत कारण चिली ऑइल, त्यामुळे तेल थोडंसं जास्त. तेल गरम होतंय, त्यामध्ये लसूण घालून घेऊया. किंवा मला लक्षात नाही. लसूण बराचसा कच्चा घेतात पण आपण थोडासा शिजवून घेऊया. बर. शेजवान सॉस ओके. सगळंच घेते कारण आपण जास्त प्रमाणामध्ये बनवूया. हो. चिली सॉस आणि त्यात थोडंसं यामध्ये सोया सॉसही घालूया. बेस्ट. यातलं स्वराला काहीच आवडत नाही. हो हो, आवडतं. हो का? अच्छा अच्छा. मिरपूड. आणि या सॉसेसमध्ये मिठाचं प्रमाण असतंच, त्यामुळे अगदी थोडंसं मीठ घालूया. बर. ही पण रेसिपी करायला अगदी सोपी आहे वाटतं. खूप सोपी आहे. मुडी वागतो आपण लहानपणी. उगाच नाही मला जेवायचं, नाही मला जेवायचं असं घरात होतं की नाही? तुमचाही मुलगा करत असेल अगदी. तर त्यावेळेला हे म्हणजे हो. चिली ऑइल नूडल्स. आणि हा लसूणही झालेला आहे, खूप करपवायची गरज नाही. आणि ही आता फोडणी आहे तेलाची, ही या सॉसेसमध्ये घालायची. वा. हे झालं चिली ऑइल तयार. करेक्ट. याला चिली ऑइल म्हणतात. अच्छा. लसूण घातल्यानंतर त्याचा एक जो अरोमा हो. तो फार कमाल येतोय. आणि बन आता गाली. बर्न गार्लिक. त्यामध्ये घालत हे नूडल्स. बरं मला सांगा, नूडल्सला अनेकदा पर्याय हा राईसचा असतो. यात आपण भातही हो हो शिजवलेला भातही घालू शकतो. घालू शकतो. चिली ऑइल राईस. चिली ऑइल राईस. वा. हे खूप टेम्पटिंग दिसतं मुळात आणि खूप पटकन होतं. नूडल्स हे पाहिले की खावेसेच वाटतात. हो. आणि आजकाल त्याचे एवढे वेगवेगळे प्रकार बाजारात मिळतात हो. की तुम्ही आणलं की 2 मिनिटात नूडल्स तयार होतात. हेही तयार आहे. किती भारी. आणि यावर आता थोडंसं कांद्याची पात आणि तीळ तयार. वा. पहिला पदार्थ आपण तयार केला बुद्धा बाउल आणि आता तयार केला चिली ऑइल नूडल्स. अफलातून आहे, अप्रतिम आहे, टेम्पटिंग आहे. मुलांचा मूड असा चुटकीसरशी परत येईल असा आहे. आणि कृती सुद्धा पटकन होते. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि आणि कृती. कृती. आता चिली ऑइल नूडल्स तयार करण्याची कृती पाहूया. एका लहान कढईत तेल घ्यावं. तेल गरम झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला लसूण घालावा. तो थोडासा फ्राय होऊ द्यावा. आता एका बाउलमध्ये शेजवान सॉस, चिली सॉस, सोया सॉस, मिरपूड आणि अगदी थोडंसं मीठ घालून सगळं मिक्स करून घ्यावं. त्यात लसूण घातलेली फोडणी घालावी आणि सगळं पुन्हा मिक्स करून घ्यावं. आता ह्यात शिजवलेल्या नूडल्स घालून पुन्हा सगळं मिक्स करून घ्यावं. कांद्याची पात आणि तीळ घालून गार्निश करावं. झटपट तयार होणाऱ्या चटपटीत चिली ऑइल नूडल्स तयार आहेत. आपण 2 पदार्थ पाहिले, त्यातला एक पौष्टिक आणि दुसरा झणझणीत होता. आणि आता मग गोड झालंच पाहिजे. वा. ठीक आहे. एशियन क्युझिन बघतो तर हा एक थाईच प्रकार आहे डेझर्टमध्ये, ज्याला टॅपियोका पुडिंग म्हणतात. आम्ही सारे
खवैये. अच्छा, म्हणजे हे ऐकायला जरी फार अवघड वाटत असेल तरी हे म्हणजे साबुदाण्याची खीर. आता तुम्ही आधी काय म्हणाला? टॅपिओका पुडिंग. टॅपिओका पुडिंग असा आपण एक जरा वेगळा पदार्थ करतोय. आपल्या ओळखीच्या भाषेमध्ये त्याला साबुदाण्याची खीर असं म्हणतात. ठीक आहे, लागणारं साहित्य सांगा. आपल्याकडे खीर दुधामध्ये केली जाते, इथे नारळाचं दूध आहे, वा, तो फरक आहे. भिजवलेला साबुदाणा, फळं काहीही घेऊ शकता, आंबा, जे काही पायनॅपल असेल तर इथे मी स्ट्रॉबेरी वापरली, साखर, थोडासा नारळाचा चव आणि स्ट्रॉबेरी सिरप. Fantastic. मोजके जिन्नस आहेत. चला लगेच कृती करूया. खूप भूक लागली. आता जसं आपण खीर बनवतो त्याच पद्धतीने दूध घ्यायचं नारळाचं, यामध्ये हा साबुदाणा घालायचा थोडा भिजवलेला. गरम झाल्यानंतर का? नाही, आधीच घातलं तरी चालेल, काही हरकत नाही. साखर घालायला आणि हे एकत्र शिजवून घ्यायचं. जोवर साबुदाणा छान असा आत्ता तो पूर्ण पांढरा शुभ्र दिसतोय तो ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवायचा, पारदर्शक होईपर्यंत. टॅपिओका पुडिंग म्हणजे साबुदाण्याची जरा आगळी वेगळी खीर आपण करतोय. तो शिजेपर्यंत मला एका प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडनं अपेक्षित आहे. खरं तर मला नाही, आपल्या एका प्रेक्षकाने हा प्रश्न विचारला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की गुलाबजाम आम्ही नेहमी करतो, पण गुलाबजाम करताना ते जेव्हा आपण तळतो तेव्हा वरून त्याचा रंग बदललेला दिसतो, पण जेव्हा आम्ही ते फोडून पाहतो आतून ते कच्चे असतात. मग तसे राहू नयेत म्हणून आम्ही काय करावं सांगा. गुलाबजाम अगदी मंद आचेवर तळावेत, कारण खव्याचा वापर असतो, खव्यामध्ये साखर असते. अगदी गरम तेलात सोडले तर त्याचा रंग बदलतो, बाहेरनं ते डार्क ब्राऊन होतात आणि आतमध्ये कच्चे राहतात. शक्य तितक्या मंद आचेवर गुलाबजाम तळायचा. आणि तो तळला का नाही कसा ओळखायचा? गुलाबजाम जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो ना तेव्हा तो तळाशी जाऊन बसतो. जेव्हा तो छान एकसारखा खरपूस तळला जातो तेव्हा तो तेलावर फ्लोट होतो. अच्छा, बरोबर. त्याच्यामुळे ते वरून जरी ब्राऊन झालेले असले तरी आतून कच्चे आहेत की नाही हे पाहण्यासाठी जरा त्याला मंद आचेवरती तळा. खूपच छान. हा तर आपल्याला करायला फार सोपा आहे, कारण नारळाचं दूध आपल्याकडे इझिली अवेलेबल आहे. साबुदाणा तर आपल्याला सवयीचा आहेच आहे, कारण तो आपण उपासाला खातो. मग ही उपासाला चालतच असेल. अगदी उपवासालाही खाऊ शकतो. बरोबर. आपल्याकडे आजारी माणसालाही साबुदाण्याची खीर देतात, हो की नाही? जरा पोटाला हलकं आणि पौष्टिक द्यावं म्हणून. आणि ज्यांना दुधाची ॲलर्जी आहे, लॅक्टोज इंटॉलरंट असतात, तर त्यांच्यासाठी हा एक खूप छान पर्याय आहे. बरं. नारळाच्या दुधात शिजवलेले साबुदाणा. फारच भारी. चला काय करायचं पुढे आता? साबुदाणा छान शिजला, हे काय ट्रान्सपरंट झाला की? यामध्ये हा खोबरं घालूयात. वा 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 वा. चमचाभर. आणि आता गॅस बंद करून हे छान थंड करून घेऊ. किती वेळ लागेल याला थंड व्हायला? 10 मिनिटं. मग राहिलं काय आता? गार्निश मेन. अच्छा, सजावट अजून बाकी आहे, हो की नाही? चला मग आपण जरा गार होईपर्यंत वाट बघूया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. आधीचे 2 पदार्थ तयार होऊन आपल्या समोर आहेत आणि तिसरा तयार झाला रे झाला की आम्ही करणार फस्त. मधुराजी, शुभस्य शीघ्रम. आता हे जे स्ट्रॉबेरी सिरप आपण घेतलं होतं, हे असे छोटे छोटे ग्लास घेतले होते, ते दिसायला खूप छान दिसतं. हो हो. आणि एरवी आपण साबुदाण्याची खीर अशा फॉर्ममध्ये खात नाही ना? नाही. म्हणजे वाटीत घेतो आपल्या घरगुती पद्धतीप्रमाणे आणि खातो, पण आता त्याला वेगळं नाव तुम्ही सांगितलं, टॅपिओका पुडिंग. टॅपिओका पुडिंग. त्यामुळे टॅपिओका पुडिंग हे तसं दिसलंही पाहिजे. पुडिंग. पुडिंग. आता हे हलकंसं अजून गरमच आहे, पण पूर्ण थंड झालं की हे छान सेट होतं ॲक्च्युली. वा. आजच्या 3ही रेसिपीज जर तुम्ही छान डोळे उघडून पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल की लहान मुलांना फोकस ठेवून ह्या रेसिपीज करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे चोचले जिभेचे लाड मुलांचे पुरवण्यासाठी हे तुम्ही नक्की करा. बुद्धा बाऊल आहे, तिकडे छान चिली नूडल्स आहेत आणि टॅपिओका पुडिंग म्हणजेच साबुदाण्याची खीर जरा वेगळ्या फॉर्ममध्ये आहे. आणि यावर फळ. वाव. अफलातून, अप्रतिम. हा एक ग्लास मध्ये, हा एक ग्लास. तूच दोन्ही खा. टॅपिओका पुडिंग म्हणजे साबुदाण्याची खीर तयार आहे. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता टॅपिओका पुडिंग तयार करण्याची कृती पाहूया. एक पॅन गॅसवर ठेवून त्यात नारळाचं दूध घ्यावं. त्यात भिजवलेला साबुदाणा आणि साखर घालावी. साबुदाणा पारदर्शक होईपर्यंत हे शिजवून घ्यावं. त्यानंतर त्यात थोडासा ओला नारळ घालावा आणि गॅस बंद करून ही तयार झालेली खीर थंड होऊ द्यावी. सर्विंग ग्लासमध्ये सगळ्यात खाली स्ट्रॉबेरी सिरप घालावं. त्यानंतर त्यात थंड करून घेतलेली खीर घालावी आणि वर स्ट्रॉबेरीचे तुकडे घालावे. टॅपिओका पुडिंग खाण्यासाठी तयार आहे.
वा, टॅपिओका पुडिंग आणि आधीचे दोन्ही पदार्थ, सगळा परिपूर्ण आहार आपल्या समोर तयार आहे. मधुराजी, फारच मनापासून आभार. थँक्यू. फारच छान. लगेच ताबडतोब आपण खायला सुरुवात करूया. पण आज जरा भारताबाहेर जाऊन तुम्ही पदार्थ केलेत, कसं वाटलं तुम्हाला? खूप छान वाटलं आपले. आणि एक गोष्ट माझ्या लक्षात येते की साधर्म्य आहे आपले पदार्थ आणि एशियन क्युझिनमध्ये. मग ते थाई असो, जॅपनीज असो, की एक बेस असतो. राईस किंवा नूडल्स असतात, प्रोटीनसाठी बीन्स असतात, किंवा टोफू किंवा पनीर असतो. हे असं एक साधर्म्य आहे. वा, खरंच आहे. आणि कुठलाही अन्न पदार्थ जरी असला तरी तो परिपूर्ण झालाच पाहिजे. पोटामध्ये गेला की शांत वाटलंच पाहिजे. वा, तीनही पदार्थ आपल्या समोर तयार आहेत. आणि आज शांत राहण्याचा अभिनय एवढा पुरे झाला. आता आपल्या मूळ रूपावरती आपण या आणि यातला आम्हाला काही शिल्लक ठेवू नका. किती छान. कशासाठी केला होतास हा अभिनय तू? हे मिळायसाठी. एवढंच एक काम ते मी सांगितलेलं मनापासून करते. चला मंडळी, हे पदार्थ आम्ही करतो खायला सुरुवात. तुम्ही घ्या निरोप. भेटा आम्हाला पुढच्याच भागात झी मराठीवरच्या ताज्या गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.